आज आपण करणार आहे बटाट्याचे वेफर्स. त्यासाठी मी ते थोडे बटाटे घेतलेले आहेत 1 किलोभर. आता काय करायचं, पहिल्यांदा बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आणि जेव्हा आपण बटाटा साल काढू तेव्हा तो बटाटा पाण्यामध्ये टाकायचा. कारण की जेव्हा आपण साल काढतो तेव्हा बटाट्याची साल काढली की तो बटाटा काळा पडतो, त्यामुळे तो पाण्यामध्ये टाकायचा. आता ते छान असे साल काढून घेऊया. आता बटाट्याची साल काढून झाली तर आता आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण बाकीचे पण बटाटे सगळे साल काढून ठेवूया. आता मी दुसरं पाणी घेतले, त्यामध्ये एक तुरटीचा तुकडा टाकायचा आणि तुरटीचा तुकडा टाकला की आपले बटाटे चिप्स कसे पांढरे होतात. आता आपण बटाटा घेतला आहे, तर बटाटा घेताना कसं घ्यायचं, मोठे मोठे बटाटे वापरायचे कायम आणि त्याचे आपण चिप्स पाडून घेऊया. आता मी ते चिप्स पाडलेले आहेत. बटाट्याचा चिप्स पाडताना बटाटा कायम आडवा धरायचा, म्हणजे मोठे मोठे चिप्स आपले पडतात. आता आपण बाकीचेही चिप्स पाडून घेऊया आणि त्या पाण्यामध्ये ठेवायचे. कारण की पाण्यातून बाहेर काढले की ते लगेच काळे पडायला लागतात, त्यामुळे पाण्यामध्येच ठेवा. आता तुम्ही बघू शकता, आता हा बटाटा आहे, तो असा जर उभा पकडला तर एकदम छोटे छोटे चिप्स पडतात आणि जर आडवा पकडला तर मोठे चिप्स होतात. आता हा बटाट्याचे चिप्स आपण पाणी एकदम क्लिअर निघेपर्यंत धुवून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता पाणी एकदम पांढरट आहे, त्यामध्ये स्टार्च आहे, त्यामुळे पाणी काढून घेऊया. आता यामध्ये दुसरं पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घ्यायचं. जेवढा तुम्ही बटाटा स्वच्छ धुवाल त्या तेवढे बटाट्याचे वेफर्स असे छान असे पांढरे होतात. त्यामधला स्टार्च निघून गेला की बटाट्याचे चिप्स पांढरट होतात. आता मी हे बटाटे 3 ते 4 वेळा धुवून घेते. आता 4 वेळा धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी एकदम क्लिअर आहे. आणि आता हे पाणी आणि बटाटा चिप्स असेच ठेवून द्यायचे. छान असे आपल्या बटाट्यामध्ये स्टार्च निघून गेला आहे. जर हे बटाटे तुम्ही रात्रभर खिसून पाण्यामध्ये ठेवले तरी चालेल, किंवा मी आता 3 ते 4 तास असेच पाण्यामध्ये बटाटे ठेवले होते, बटाट्याचे चिप्स करून ठेवले होते. आता थोडंसं पाणी तुम्हाला पांढरट दिसेल ते आपण काढून दुसरं पाणी त्यामध्ये टाकून घेऊया. आता मी ते एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये बटाट्याचे चिप्स बुडे इतकं पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये तुरटीचे 2-3 खडे टाकून घेतले आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मी ते 1-2 चमचे मीठ टाकलेलं आहे, तुम्ही त्यानुसार टाकू शकता. आणि ह्या पाण्याला आता छान उकळी आणून घ्यायची. आता पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये बटाट्याचे चिप्स केलेले आहेत ते टाकून घ्यायचे. आणि हे बटाट्याचे चिप्स 80 ते 90% शिजवून घ्यायचे. एकदम गिर्र असे शिजवायचे नाही, कारण की हे बटाट्याचे चिप्स एकदम गिर शिजले की ते पाण्यामध्ये विरघळायला चालू होतात आणि त्यामुळे थोडेसे कच्चेच ठेवायचे. आता सगळे बटाटे चिप्स मी त्यामध्ये टाकून घेते.
आता एका चमच्याच्या साह्यासारखं आपण हलवायचे कारण खालचे वर वरचे खाली करायचे किंवा खालचे पूर्ण शिजेल व वरचे तसेच कच्चे राहतील. त्यामुळे थोडं खालती वरती करून घ्यायचे चिप्स. आता मी यामधला एखादा चिप्स उचलून बघते तर तो कट होत नाही, म्हणजे अजून तो शिजलेला नाही. त्यामुळे थोडा वेळ अजून शिजवून घेऊया. आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता, मी एक चिप्स घेतला, तो बघा एकदम असा लगेच तुटला जातो आणि लगेच सेपरेटही होतो आहे. अजून थोडा वेळ शिजवून घेतलं आणि हलवून घ्यायचे बटाटे. आता आपण बघूया शिजलेत का बटाटे. मगाचा बटाटा होता तो 50% तरी शिजलाच होता. अजून थोडासा शिजवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता एकदम बटाटा कट होतो आहे. छान असं बटाटा चिप्स शिजलेला आहे. 80 ते 85% शिजलेला आहे. आता एक मी जाळी घेते, त्यावरती सगळे बटाटा चिप्स काढून घेऊया, म्हणजे आपल्याला सरळ सुकत घालता येते. त्यामध्ये पाणी पण निघून जाईल. आता सगळे चिप्स मी चाळणीवरती काढून घेतले. आता इथे मी कॉटनचा कपडा घेतला आहे, त्यावरती आता सगळे बटाटे गरम गरम आहेत तेव्हाच पसरवून घेऊया. चिटकवून ठेवायचे नाहीत. कडक उन्हात असे ते सुकवून घ्यायचे 2 दिवस, म्हणजे एका दिवसातच ते वाळून निघतात. तरी आपण 2 दिवस ठेवूया, कारण की थोडंसं जर ओलसर राहिलं तर त्यांना काळे पडून खराब होऊ शकतात. त्यामुळे छान असे उन्हामध्ये वाळवून घेऊया. आता सगळे बटाटे चिप्स मी सुकत घातलेले आहेत. तर सगळे बटाटे चिप्स सुकवून घ्यायला. आता 2 दिवस मी उन्हामध्ये छान असे सुकवून घेतले. चिप्स एकदम पांढरे झालेले आहेत. ते आता आपण तळून घेऊया. आता मी कढईत तेल ठेवलं, त्यामध्ये थोडे चिप्स टाकूया. छान असे आपले चिप्स हे पांढरे झालेले आहेत आणि हे छान असे वर्षभर टिकतात. चांगले तर तुम्ही सुकवून घेतले तर छान असे टिकू शकतात.